पुण्यामध्ये भवताल फाउंडेशनच्या वतीने एक आगळंवेगळं प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे. हे प्रदर्शन काय आहे आणि या प्रदर्शनामध्ये नेमकं काय आपल्याला पाहायला मिळणार आहे हे आज आपण जाणून घेऊयात. माझ्याबरोबर कांतीमती कुलकर्णी मॅडम आहेत, ज्यांचा या सगळ्या जीवाश्म आणि भूगोलाचा अतिशय प्रदीर्घ असा अभ्यास आहे. आज मॅडमशी संवाद साधणार आहोत आणि ते या सगळ्या प्रदर्शनाबद्दल आणि एकंदरीतच जे हे प्रदर्शन आयोजित करण्यामागे त्यांचा नेमका काय उद्देश आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. मॅडम, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. शॉर्ट मध्ये थोडक्यात तुमचा परिचय करून. नमस्कार, मी कांतीमती कुलकर्णी आणि मी 38 वर्ष वैज्ञानिक म्हणून आघारकर संशोधन संस्थेत नोकरी केली, जिथे मी जीवाश्मांचा भरपूर अभ्यास केला. पण मुळतः मी एक स्वतःला भूवैज्ञानिकी विद्यार्थिनी मानते आणि ह्या माझ्या पूर्ण प्रवासात मला अनेक खडक, अनेक जीवाश्म, त्याच्यात आढळणारे खनिज हे सगळं बघायला मिळाले. स्पेशलायझेशन जरी जीवाश्मांवरती असलं तरी जीवाश्म असे काही वेगळे सापडत नाही, ते खडकांमध्ये सापडतात. त्यामुळे खडकांचा अभ्यास करावाच लागतो. खडकांचा अभ्यास आला की खनिजांचा अभ्यास करावाच लागतो. आणि हे सगळं करत असताना आपल्या पृथ्वीचा जन्मापासून जे काय पृथ्वीमध्ये बदल होत गेले, जे काय प्रक्रिया होत गेले, त्या सगळ्यांचा अभ्यास करणं हे अत्यंत आवडीचा विषय बनतो आणि निसर्ग समजून घेताना खूप छान वाटतं. आजचा इथला जो हा प्रदर्शन भवताल फाउंडेशन तर्फे आयोजित केलाय, नुकतेच 22 तारखेला आपण जागतिक वसुंधरा दिन साजरा केला. अनेक संस्थांनी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम बजावलेत आणि भवताल फाउंडेशनचा आमचा असं एकदा गप्पा मारत असताना विषय झाला, बाकी सगळे करतायत पण वसुंधरा दिन साजरा करत असताना आपण वसुंधरेलाच विसरून जातो. आणि जी वसुंधरा आज 460 कोटी वर्षापूर्वी अस्तित्वात आली, त्या वसुंधरेबद्दल आपण जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. आणि ही वसुंधरा बनली आहे कशाने, तर वेगवेगळ्या प्रकारच्या खडकांनी. आणि ह्याच खडकांनी वेगवेगळ्या प्रकारचे खनिज, वेगवेगळ्या प्रकारचे जीवाश्म आपल्याला आढळतात. आणि ह्यातले प्रत्येक खनिज, प्रत्येक जीवाश्म आपल्याला ह्या पृथ्वीचा इतिहास सांगतो. आणि प्रत्येक खडक प्रत्येक खनिज आपल्या रोजच्या जीवनात उपयोगी पडत असतो, फक्त ते आपल्या लक्षात येत नाही. मग ते आपण वापरत असलेला प्लास्टर ऑफ पॅरिस असो, किंवा घराला सुंदर बनवण्यासाठी पेंट असो, किंवा सिमेंट असो, किंवा घरात वापरणारे स्टेनलेसची भांडी असो, किंवा अल्युमिनियमचा जो पत्रा विमानं बनवण्यासाठी वापरतात तो असो, नाही तर कोळसा असो किंवा तेल असो, नैसर्गिक तेल, हे सगळं आपल्याला मिळतं आपल्या वसुंधरेकडे. आणि म्हणून वसुंधरेचं संवर्धन आणि तिची चांगली ओळख व्हावी म्हणून इथे तुम्ही बघू शकता की वेगवेगळे प्रकारचे खडक आणि वेगवेगळे प्रकारचे खनिज थोडक्यात ओळख व्हावी म्हणून ह्या एका टेबलवरती मांडलेले आहेत. आणि सगळे वेगवेगळे प्रकारचे दगड जे आहेत किंवा आपले पाषाण आहेत, ते त्यांची उत्पत्ती कशी झाली. 3 मेजर प्रकारचे आपल्याकडे दगड असतात, अग्निजन्य, जलजन्य आणि रूपांतरित. हे आपण शाळेत शिकतो. आणि त्यात मग परत आपल्याला धूप होते, मग गाळाचे खडक तयार होतात. यांच्यावरती नैसर्गिक प्रक्रिया आपोआप घडत असते आणि त्याच्यातनं रूपांतरित खडक. आणि ह्या सगळ्या वेगवेगळ्या खडकांमधनं, मगाशी म्हटलं जसं तुम्हाला, खडक जसेची तशी आपण वापरतो. हे आपल्या पायाखालची असलेली जी शहाबादी फरशी आहे खाली, ही चुन खडक आहे, बरोबर, आणि ही शहाबादवरून आलेली आहे. आणि इथे बहुतेक 99% जे काय इथे आपण नमुने दाखवलेले आहेत हे भारतातले आहेत. जीवाश्मांचा उपयोग म्हटलं तर सजीवाची उत्पत्ती कशी झाली, उत्क्रांती कशी झाली, सजीव नामशेष कसे झाले, मग ह्याच्यात महाकाय डायनोसॉर असतील किंवा इथे तुम्ही अमोनॉइड पाहिले जे समुद्रात राहतात, चक्रासारखे, ज्याला आपण विष्णूचं सुदर्शन चक्र म्हणतो किंवा शाळीग्राम म्हणून ओळखतो, ते असतील, किंवा त्याच्या आधीचे हे असे जे जीवाश्म ज्याला बेलमनाइट म्हटलं जातं,
बरं हे कसे, त्यांची कशी उत्क्रांती झाली आणि ते नामशेष कसे झाले. मॅडम, आम्हाला हा. सुरुवातीला हा. या सगळ्या स्टोन्स बद्दल सांगा. हा, बरं, इथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे खडक आहेत आणि खनिज पण आहेत. बरं. आता हा जो पहिलाच आहे हा आपला शहाबाद आहे. हे चुनखडक आहे आणि ही शहाबादची फरशी इतकी छान आहे की हा डायरेक्ट तिथे ACC सिमेंट फॅक्टरी सगळ्यांना माहिती आहे. तिथे डायरेक्ट तिथनं खाणीतनं तिकडे जातो. बरोबर. हे आहे वालुकाश्म, म्हणजे वाळुकांच्या कणांपासून बनलेलं दगड. हे तिथल्या घर बांधायला, रस्ते तयार करायला किंवा वेगवेगळ्या प्रकारचे मूर्त्या घडवायला वापरतात. हा जो आहे एक खनिज आहे, त्याला गलिना असं म्हणतात किंवा गॅलिना असंही म्हणतात. तुम्ही अमेरिकन पद्धत वापरताय का इंग्रजी पद्धत ब्रिटिश? ह्याच्यात शिस म्हणजे जे शिवाजी महाराजांनी गड किल्ले बांधले आणि ते चिरा जोडायला जे शिस वापरलं, वितळवून ओतलं, ते शिस ह्यातनं येतं. आणि ह्याच्या बरोबरीने आता अत्यंत महागलेलं एक धातू आहे, ते म्हणजे सिल्वर, रुपे, रजत, चांदी, ते ह्याच्यातनं मिळतं. हे आपल्या राजस्थानातलं खेत्रीतनं आलेलं आहे. त्याच बरोबरीने हे खनिज आहे. याच्यातनं काय मिळतं तर लोह मिळतं. हेमटाईट नावाचा हा खनिज आहे, त्याच्यातनं आपल्याला लोह काढावा लागतो. हा आहे बॉक्साईट, याच्यातनं ॲल्युमिनियम मिळतं. हा ॲमेझोनाईट म्हणून आहे. यातले अत्यंत सुंदर खडक जे असतात त्याला तासून तराशून ह्याचं आपण काय बरं दागिन्यांमध्ये वापरतो. हा एक अत्यंत वेगळा काचेसारखा दिसणारा, पण ही नैसर्गिक काच आहे. पण जेव्हा लावा रस बाहेर येतो आणि तो एकदम थंड पावतो, म्हणजे एकदम थिजतो, तर त्याच्यात कुठलेही स्फटिक तयार होत नाही, म्हणून त्याला व्होल्कॅनिक ग्लास असंच म्हणतात. अग्निजन्य खडकामध्येच अग्निजन्य खडक. बरोबर. हा पण एक अग्निजन्य खडक आहे. ग्रॅनाइटचं नाव आहे, सगळ्यांना माहितीये. ग्रॅनाइटच्या फरशा वापरतो आणि पण ह्या ग्रॅनाइट मधनं आपल्याला बरेचसे खनिज मिळतात, जे जसं की क्वार्ट्ज, अत्यंत मौल्यवान खनिज आहे, रोजच्या आयुष्यात लागतं. तसंच हा खडक, ह्याच्यात काही आपल्याला जेमस्टोन्स मिळतात, म्हणजे रत्न मिळतात. त्याच्यातनं मिळणारा रत्न एक गार्नेट आहे. अशाच प्रकारचं खडक जेव्हा खूप खोलवर तयार होतो आणि खूप दाबाखाली तयार होतो, अशा प्रकारच्या खडकातच आपल्याला हिराही मिळतो. मग अत्यंत सुंदर हा बघा, क्वार्ट्ज म्हणून सांगितलं, त्याला गुलाबी रंग आलाय. ह्याच्यात एक इम्प्युरिटी आली आहे एका एलिमेंटची, आणि त्याचं नाव आहे टायटॅनियम, अगदी कमी प्रमाणात, आणि म्हणून त्याला गुलाबी रंग आला. अशीच दुसऱ्या एखाद्या ह्याची इम्प्युरिटी आली की हाच क्वार्ट्ज असा होतो आणि मग हे रत्न बनतो. हे सुद्धा रत्न म्हणून वापरलं जातं. हे ह्याला मायका म्हणतात, अभ्रक. आणि हे भरपूर पूर्वी हे आपल्या इस्त्रीमध्ये आणि टोस्टरमध्ये, म्हणजे ब्रेड टोस्टर, हे तापायचं. ज्यांच्या घरी जुने टोस्टर्स आहेत त्यांना माहिती आहे की दोन्ही बाजूला ते लावलेलं असायचं, ते तापलं, कारण इट्स अ व्हेरी गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, म्हणजे हीट वाहक आहे, आणि त्याच्यामुळे ते वापरलं जायचं. आजही अनेक उपकरणांमध्ये अभ्रक वापरलं जातं. हा एक खनिज आहे, ह्याचं नाव आहे चाल्कोपायराइट. तर ह्याच्यातनं आपण कॉपर म्हणजे तांब मिळवतो. आणि आपल्याकडे ह्याच्या 4 मोठ्या खाणी आहेत.
2 मध्य प्रदेशमध्ये आहे आणि 2 राजस्थानात आहे. आणि छोटे छोटे भरपूर खाणी आहेत. ओके. त्यामुळे आपलं भारत हे अत्यंत श्रीमंत देश आहे आणि हे देश नंतर बनलेत आणि ही सगळी नैसर्गिक प्रक्रिया आहे. मॅडम, हा. आम्हाला ना जीवाश्माबद्दल एक ओके. क्युरिओसिटी आहे. बरं, तर आपण सुरुवातीला इकडे येऊया? अगोदर इथे जे आहेत ना हा. त्याच्याबद्दल बरं. माहिती मग आपण जाऊया. आता आपण थोडं जीवाश्मांकडे वळूया, कारण आपल्याला आपली उत्क्रांती कशी झाली, डायनोसॉरची उत्क्रांती झाली. स्टीफन स्पिलबर्गने खूप छान काम केलं, त्याने ज्युरासिक पार्क काढलं, त्यामुळे लोकांना जीवाश्म फॉसिल्स कळायला लागले. बरोबर. एक डायनोसॉरमुळे इतर फॉसिल्सना पण ऑटोमॅटिकली महत्व मिळायला लागलं, कारण आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की डायनोसॉरच्या कैक कोटी वर्षापूर्वी सजीवांची उत्क्रांती झाली. बरोबर. तर इथे तुम्हाला काही आत्ताच्या शंख शिंपल्यांचे नमुने ठेवलेले आहेत. याचं मेन कारण असं आहे की आज आपण निसर्ग समजून घेतलं तर एखादा दगड, आपण ज्याला साधा दगड म्हणतो, तो जीवाश्म आहे की नाही हे कसं ओळखणार? तर ह्याच्याशी आपण साधर्म्य लावू शकतो. अरेच्छा, हा साधा दगड नाहीये बरं का, असं मी कुठेतरी पाहिलं होतं. असे स्टारफिशचे पण आपल्याला जीवाश्म मिळतात, शंख शिंपल्यांचे मिळतात आणि हे जे आहे हे तर जीवाश्मच आहेत. त्याला बेलमनाइट्स म्हणतात. हे एक मृदुकाय प्राण्यांचे आता हा नामशेष झालेला आहे. आणि हे जे आहे हे त्याचं बाह्य कवच आहे. आणि ह्या कवचाच्या मदतीने हा जो प्राणी होता हा एक तर पाण्यात कसं त्यांनी पोहताना दिशा बदलायची, म्हणजे आपण बोटीला जसा सुकाणू असतो त्या पद्धतीचा तो वापर करायचा. आणि ह्याचे जे काय काही चेंबर्स होते, म्हणजे ते वापरून ठेवलेले त्याची घरं होती, त्याच्यात तो टाकून तर देऊ शकत नाही. जसं माणूस घर बदलतो तसं तो बदलू शकत नाही. त्याचं ते शेवट बाह्य कवच आहे, त्याच्यात हवा भरली जाते. त्यामुळे ते हवा बाहेर टाकतो किंवा आत घेतो, त्याने तो पाण्याच्या थरांमध्ये वर तरी जातो किंवा खाली तरी येतो. म्हणजे सबमरीन जसं चालतं त्या पद्धतीवरती हा जगत होता. ओके मॅडम, आता हा स्टारफिश आहे किंवा आणखी जे काही जीवाश्म आहेत याचं एज किती आहे किंवा हे कधीच आहे हे कसं समजतं? हे कसं समजतं? एक तर ह्याच्यात जी खनिजे असतात त्याचं आपण पृथक करून, म्हणजे रेडिओमेट्रिक डेटिंग करून, नाही हे आत्ताच आहे. ओके. पण तरी याचं किती एज आहे? आता हे आत्ताच म्हणजे हे काही 50 वर्ष वगैरे असेल, जास्त नाही. पण हे जे आहे हे 20 कोटी 14 कोटी 14.5 कोटी ते 20 कोटी जुनं आहे. ओके. हे इतकं जुनं आहे. आणि त्याच्यानंतर कुठे मिळालं? हा ऑस्ट्रेलियात नाही, पण हे आपल्या भारतातही आहे आणि ते मी तुम्हाला दाखवते. चला आपण जाऊ. त्याच्यात हे पाहून घ्या, हा जो आहे हा शार्कचा मासा, शार्कचं दात आहे. ओके. आणि हा 3.5 कोटी आहे, म्हणजे त्याच्यापेक्षा हा लहान आहे. आणि हा कच्छ मधनं आहे, आपल्या कच्छ गुजरात. या. जसे आपण काही प्राण्यांचे पाहिले तसे आपल्याला झाडांचे, पानांचे, खोडांचे सुद्धा जीवावशेष मिळतात. ओके. आता ही पानं आहेत, बरोबर. ही सगळी पानं आहेत. हे जे साल असते ना खोडाची, आतली साल, बाहेरची नाही, जी खोडाबरोबर किंवा लाकडाबरोबर चिकटून राहते, ते खोडाचे. हे खोडच आहे. आणि हे जे आहे ना, आपल्या ताडमाडाची झाडं असतात ना, त्यांच्या मुळाचं जीवाश्म. आणि हे साधारण 5.5 कोटी वर्षापूर्वीचे. 5 कोटी? हा. आणि हे मध्य प्रदेशमध्ये डिंडोरी म्हणून आहे, तिथलं आहे. मॅडम, पण आता बघा, हे एक स्टोन आहे असं म्हटलं, हे पानं जे आहे हे पानांचे हे आकार असेच कसे राहिले? कसं होतं, आता जेव्हा ही पानगळी झाली किंवा ही पानं गाळात गाडले गेले, काय होतं, त्यातलं जे मृदू भाग असतो किंवा सजीव भाग असतो तो
कुजतो बरोबर. आणि निघून जातो. बरोबर. पण दाबाखाली ह्याचं ठसे उमटतात. बरं. आणि कधी कधी काय होतं हम्म. की मृदू, आता हे कशाने बनलेलं असतं तर 3 मेन वस्तूंनी बनलेलं असतं, घटकांनी. कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन. याच्यात कार्बन हा घन पदार्थ आहे, नायट्रोजन, ऑक्सिजन हे वायू आहे. त्यामुळे दाबल्यानंतर काय होतं, मागे राहतं कार्बन, ऑक्सिजन, नायट्रोजन निघून जातं. आणि मग इथे आपल्याला हे पाय, हे सगळं कार्बन दिसते. हे जे काळं आहे ना, हे सगळं कार्बन आहे. तसं इथे म्हणून कुठल्या झाडाची पाने काय सांगतात? आता आता नाही सांगता येत. त्याला वेगळी नावं आहेत. हो. त्याला वेगळी नावं आहेत. पण साधर्म्य आहे. आता हे सगळे नेचे जास्त करून नेचे जे आहेत म्हणजे फर्न ज्यांना म्हणतो त्याच्या जवळपास जाणारी आहे. पुढे पण आता इथे काय आहे, हे का ह्यातलं काय झालंय, कार्बन निघून गेलं, त्याच्याऐवजी आयर्न आलं. म्हणून ते जसं जतन झाले. आपल्याला प्रवाळ माहितीये, कोरल. आपण लक्षद्वीपला जातो, अंदमानला जातो. तर हे प्रवाळ आताच्या कच्छ मध्ये हे किती वर्षापूर्वी तयार झाले? 16 कोटी ते 17 कोटी वर्षाच्या दरम्यान. म्हणजे तेव्हा तिथे प्रवाळ बेट होती. ओके. ते 16 कोटी वर्षांपूर्वीच. तेव्हा आता जिथे कच्छ आहे किंवा आता जिथे भारत आहे तिथे आपण नव्हतो. आणखीन कटिबंधाच्या जरा खालीच होतो. नंतर प्रवास होत आपण वरती आलो. पुन्हा काही आपण प्राण्यांच्या अवशेषांकडे वळूया. तिथे मगाशी तुम्हाला मी बेलमनाइट म्हणून बुलेट सारखे जे दाखवले, त्याचे हे काही चुलत भावंड आहेत. पण त्याच कुळातले. हा, याला अमोनॉइड म्हणतात. वेगवेगळ्या प्रकारचे अमोनॉइड आहेत. हेही आता नामशेष झाले. हे डायनासॉर्सच्या बरोबरीने नाव. पण ह्यांनी समुद्रामध्ये डायनासॉर्स जसे पृथ्वीवरती होते त्याच्यापेक्षा जास्त काळ ह्यांनी पृथ्वीवरती समुद्रात राज्य केलं. ओके. बरं. आपण स्टारफिश पाहिले. हो. तर ते स्टारफिशचे भाऊ याला सी अर्चिन म्हणतात. हे आत्ताच्या समुद्रात सापडतात. पण हे जे प्रजाती आहेत हे नामशेष झाले. नामशेष होण्यामागे मॅडम काय कारण असतं? नामशेष होण्यासाठी त्यांच्या सभोवतालचं पर्यावरण जे असतं, पर्यावरणातले बदल, आणि त्या बदलाला ते ऍडजस्ट करू शकत नाही. ओके. म्हणून सडनली काहीतरी बदल झाला तर. आणि अगदी कधी कधी होतं, कधी कसं प्रदीर्घ प्रक्रिया चालते. प्रदीर्घ प्रक्रिया चालते. ओके. हे जे आहे हा तो तिथला बेलमनाइट, हा आपल्या कच्छचा आहे. ओके. हे किती वर्षांपूर्वीचं? हा पहा, हा 14.5 कोटी ते 16.5 कोटी वर्षापूर्वीचा. आता हे कुठल्या हे कच्छ मधलं आहे. तिथे मी तुम्हाला सांगितलं ना, ते बुलेटचं जे फॉसिल आहे, हा तोच फॉसिल आहे. फक्त कसं तो तुम्हाला स्वच्छ करून दाखवलेला आहे. हा त्या खडकामध्ये कसा दिसतो म्हणून तो तसाच ठेवलेला आहे. याच्याबद्दल काय माहिती? आता आपण इथे वेगवेगळ्या प्रकारचे बघतोय. ह्याला आपण अमोनॉइड म्हणतो. अमोनॉइड सारखाच दिसणारा हा नॉटिलस आहे. ओके. हे सख्खे चुलत भाऊ. ओके. पण तरी सुद्धा जेनेटिक फरक पडतोच. तर मग ते कसे, त्यांची आतली संरचना कशी आहे त्यांच्या कवचामधली, त्याच्यासाठी आम्ही ह्याचे छेद घेतले. तर ह्या छेदामध्ये तुमच्या लक्षात येईल हे कसं अगदी टाईट गुंडाळलं गेलंय. त्याचे हे जे आकार आहेत हे वेगळे आहेत. तसंच ह्यातली वेगवेगळे, हे ह्याच्या सारखे टाईट नाहीये, हे लूज आहेत. ह्या दोन्ही मधले फरक तुम्ही इथल्या इथे बघू शकता. म्हणजे ह्या सगळ्या याच्यामधून आपल्याला यांच्यामध्ये जे जनुकीय जे बदल झाले ते सुद्धा आपल्याला समजतात. ते त्यांच्या कवचावरनं ते समजतात. घडलं. हो, समजतं. बरं. ठीक आहे. आता हा जो खडक आहे, हा खडक ह्या सगळ्या अमोनॉइड्सनी बनलेला आहे. तुम्ही कुठलाही फिरवा, हा बघा, हा दिसतोय. हा आता हा जो भाग आहे हा त्याचा वेगळ्या अँगल मध्ये कट झालाय म्हणून हे वेगळं दिसते. तसंच हे बघा, हे फक्त इथे दिसते. हे वेगवेगळे प्रकार. आता हे बघा, हा वेगळा भाग दिसला. हे त्याचे आतले, त्याचे जे खोल्या होतात ना, प्रत्येक खोली एक घर मागे टाकतो, भिंत पाडतो, पुढे सरकतो.
त्याचा आकार वाढला की त्याला मोठी खोली बांधावी हो, लागते, हो. त्याला भिंत पाडावी लागते. ओके. तर बरं. ही ती भिंत, आणि हे ते भिंतीला जे उठतात ना घड्या, हे त्या भिंतीच्या ओके. घड्या, यस. राईट. यस. आता तुम्हाला आणखीन एक सगळ्यांना आवडेल असं मासे, हा माशाचा सांगाड्याचा ठसा. आता ओके. इथे तुम्हाला हे माशाचं डोकं दिसेल, हा. हा पाठीचा कणा, ओके. त्याचा हा भाग नाहीये, आणि त्याचे जे पंख पंख आहेत, असतात पंख. ते पंखाचे सुद्धा 2 पंख तर तुम्हाला व्यवस्थित, आणि त्याला असणारी हाडं ही तुम्हाला व्यवस्थित दिसतंय. बरोबर. हा गोड्या पाण्यातला आहे. गोड्या पाण्यात. आणि हा सुद्धा आपल्या सौराष्ट्र मधला आहे. पण मॅडम, हे अशा पद्धतीची एखादी प्रक्रिया होण्यासाठी किती वर्ष लागतात साधारण? ते मात्र निसर्ग ठरवतो. ओके. तरी आपण कशाला जीवाश्म म्हणू शकतो? आता हे जे सगळे आपल्या डोळ्याच्या नजरेने दिसताय, त्यांचं आयुष्य जास्त असल्यामुळे ह्यांना वैज्ञानिकांनी साधारण 40,000 वर्ष कमीत कमी असं ठरवलं. पण जे सूक्ष्म सजीव असतात त्यांचं आयुष्यमानच कमी असतं, त्यामुळे त्यांचं जीवाश्म होण्याची प्रक्रिया कमी असते. मी तुम्हाला एक सूक्ष्म जीवाश्म दाखवते, त्याचं वर्गीकरण सूक्ष्म जीवाश्म म्हणून आहे. एकपेशीय जीवाचं ते घर आहे, पण ते आपल्या नजरेने दिसतं. म्हणजे काय ग्रेट होते ते सूक्ष्म जीव, बरं, ते हे आहेत. हो, हे घर आहे. हो, हे प्रत्येक प्राण्याचं घर आहे, हे त्याचं कवच आहे. ओके. आपल्या कच्छमध्ये भरपूर प्रमाणात सापडतं, लखपतच्या जवळ तर भरपूर आहे. बरं. याला फोरॅमिनिफेरा असं म्हणतात. ओके. बरं. जे नॉनव्हेज खाणारे आहेत, समुद्रकिनारी राहणाऱ्या गावांमध्ये आहेत, त्यांना सगळ्यांना आवडीचा विषय म्हणजे खेकडा. हो. तर मी तुम्हाला आता खेकड्याचं जीवाश्म दाखवते. हा खेकडा आहे, तुम्हाला खेकड्याचे डोळे दिसतात, हा त्याचा वरचा कवच आहे. आणि हाच खेकडा तुम्ही उलटवलत तर तुम्हाला त्याच्या नांग्या, हे सगळं तुम्हाला व्यवस्थित दिसतं. आणि हाच मी आता उलटवते, म्हणजे तुम्हाला हा खेकडा आहे. बापरे, खरा खेकडा असा दिसतो. बरं, मला सांगा, खेकडा हा जो प्राणी आहे, हा पृथ्वीवरती कधीपासून? हा पृथ्वीवरती खेकड्याच्या पूर्वज जे होते, हे साधारण 20 कोटी वर्षापूर्वी जन्माला आले. 20 कोटी वर्षापासून खेकडा आहे. हा खेकडा नंतर आला, पण खेकड्याचे जे पूर्वज होते त्यातनं उत्क्रांत होत हे असं. कसे होते 20 कोटी वर्षांपूर्वी? साधारण असे होते, म्हणजे आता लॉबस्टर किंवा झिंगे जे होतात साधारण त्या प्रकारातले, ह्याच्यापेक्षा ते थोडे वेगळे दिसायचे, पण रचना अशी होती, पण लंगोळकी होती. बरं, आपल्याकडे आता हे जे 2 जीवाश्म आहेत खेकड्याचे, ह्यांचं काय एज असेल? ह्याचं हे बघा, ते 34 मिलियन. 34 मिलियन म्हणजे 3.5 कोटी 2.5 कोटी. ओके. आणि याचं? हे दोन्ही साधारण त्यात तिथलेच आहे. ओके. हे दोन्ही तिथलेच. ओके. बरं. कवडीचं जीवाश्म, हे तर काय मी फार सांगायला नको, हे आत्ताची कवडी आणि हे जीवाश्म. बरोबर. हे मी काय बोलायलाच नको, जो तो. जवळपास. आणि जीवाश्मांचा अभ्यास हा आत्ताच्या निसर्गाच्या निरीक्षणानेच होतो. बरोबर, बरोबर. ते वेगळे जरी असतील तर कुठे कुठे आपल्याला त्यांचं साधर्म्य सापडतं. आता हे जे 2 आहेत, डिझाइन भारी दिसतं. हे आपण प्रवाळांचे जीवाश्म पाहिले, हे आत्ताचे प्रवाळ आहेत. हे रिसेंटचे? हा, हे आत्ताचे प्रवाळ. आता ह्याला आपल्या डोक्याला जशा घड्या असतात ना, तसं असल्यामुळे मेंदूला, म्हणून त्याला ब्रेन कोरल म्हटलंय. ओके. बरं. समुद्रकिनारी लोकांना कालव तर माहितच आहे. हे कालव आहेत, त्याचे जीवाश्म सापडतात. आणि मध्य प्रदेशमध्ये याचे पट्टेचे पट्टे खडक सापडतात. आणि ह्याच्यावरनं आपण काय निष्कर्ष काढू शकतो, तर काही कोटी वर्षापूर्वी समुद्र मध्य प्रदेशमध्ये आलेला होता. ओके. मध्य प्रदेशमध्ये. हा, त्याच्याच बरोबरीने कालव्याच्या बरोबरीने
आपल्याला बार्नेकल्स मिळतात. आता बार्नेकल्सला मराठीत काय नाव आहे हे खरं मला अजूनपर्यंत सापडलेलं नाहीये. Okay. मी शोधतीये. याच्याबद्दल काय माहिती? हे प्रवाळाचे इतके वेगळे वेगळे जाती असतात. हे Okay. सगळे सोसायट्या बनवून राहणारे कोरल. ओके. तसेच बंगल्यात राहणारे कोरल सुद्धा काही असतात यांच्याच बरोबर. पण जे यांचा आपल्या एकंदरीत निसर्ग आणि पर्यावरणाच्या दृष्टीने खूप महत्वाचं असतं. कारण जिथे जिथे प्रवाळ भित्तिका असतात, कोरल रीफ ज्याला म्हणतो, ज्याच्या संवर्धनासाठी अनेक लोक धडपडतायत. ते का धडपडतात? कारण यांच्या आधाराने राहणारे भरपूर सजीव आहेत. त्यामुळे एक आपली परिसंस्था जर नष्ट झाली तर आपण किती जीवसृष्टीचा ऱ्हास करतो. बरोबर. कारण एका जीवावरती, एका जीवाच्या परिस्थितीवरती इतके जीव अवलंबून आहेत. मग ते वनस्पती असो किंवा प्राणी असो. अनेक मासे, वेगवेगळ्या प्रकारचे खेकडे, हे सगळे ह्या प्रवाळ भित्तिकांच्या सहाय्याने राहतात. ओके. थांबा. मगाशी सांगितलं तसंच आपल्याला वेगवेगळे खनिज वेगवेगळ्या पद्धतीत आपण रोजच्या आयुष्यात वापरत असतो. तसे आपण रत्नही वापरतो. बरं. आता हे सगळे जे खडे तुम्ही खनिज पाहतात, हे इथले हे वेगवेगळे यांच्या गुणधर्मांमुळे यांना रत्नांची दर्जा सापडलेली आहे. आता हा जो प्रकार आहे त्याचं नाव आहे बेरिल. आणि ह्यातलं आपल्याला 2 अत्यंत मौल्यवान रत्न मिळतात. त्यातलं एक म्हणजे पाचू, ज्याला बेरिल म्हणतात, जो हिरव्या रंगाच्या छटांमध्ये सापडतो. आणि दुसरा आहे ॲक्वामरीन, 2 निळ्या छटांमध्ये. ओके. बरं. तसंच हा गार्नेट, ह्याच्यात तुम्हाला स्फटिक दिसतात. गार्नेट हा पार अगदी पांढुरक्या रंगापासून तर पिवळा, गुलाबी, लाल, गडद गुलाबी ते हिरव्यापर्यंत वेगवेगळ्या रंगांमध्ये सापडतं. आणि त्याचं मौलिकता जी आहे ते त्याच्या रंगावरनं बदलत जाते. तुम्ही सांगताय मॅडम, पण आता सध्या जे खडे रत्न वगैरे आहेत ना, ते वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहेत. नाशिकच्या प्रकरणात. बरोबर आहे. तसंच हा. बरोबर. आता हे जे आहे, पूर्वी हे सगळं आपल्याकडे अफगाणातून यायचं. बरं. यातला हा जो निळा रंग आहे, बघू. हा रंग याची पावडर करून पेंटिंग साठी वापरायचे. बरं. खडे म्हणून वेगळे वापरायचेच, रत्न म्हणून. आणि हे जे अफगाणातनं आले तर ते अजंठ्यातले जे भित्ती पेंटिंग आहेत त्याच्यात तुम्हाला दिसेल की हे वापरतात. म्हणजे त्या काळात हे तिथनं आपण आणून वापरत होतो. पण याच्यामध्ये कलर जे चेंज आहेत एकच आहे, नैसर्गिक. हा नैसर्गिक आहे, पण हे कलर असे वेगवेगळे कारण ह्याच्यात वेगवेगळे खनिज आहेत. ओके. जसं उदाहरण सांगा. आता हा ब्लू कलर हा ॲझ्युराइट. आता हे ॲझ्युराइट मध्ये काही एलिमेंट्स असतात, जसे आपलं लोह झालं, म्हणजे आयर्न झालं, लिथियम झालं, कोबाल्ट झाला. हे वेगवेगळे जे ह्याची खरं भेसळ म्हणून किंवा इम्प्युरिटी म्हणून येते आणि मग ते त्या खनिजाला रंग देऊन. आणखी काय आता दाखवा? अभ्रक. हो. हे तर मगाशी मी ह्याच्याबद्दल तुम्हाला इस्त्रीमध्ये मोस्टली आम्ही हे बघितलं. इस्त्री, टोस्टर आणि अनेक उपकरणांमध्ये वापरलं जातं. ओके. बरं. आता इथे आपण आलोय तर हे जे खडक आहेत, आपल्या काळा कातळ किंवा बेसाल्ट, महाराष्ट्राचा दगड म्हणून जो ओळखला जातो, बरोबर, त्याच्यात आपल्याला खाच खडगे खूप मिळतात. कॅव्हिटीज ज्याला म्हणतो. आणि त्या कॅव्हिटीज मध्ये हे सगळे खनिज तयार होतात आणि म्हणून त्यांना कॅव्हिटी मिनरल्स असं नाव दिलेलं आहे. ओके. ह्याच्यात तुम्ही बघता तर ह्याच्यातले मी मोजके तुम्हाला सांगेन. आता हा अगदी पुण्याजवळचा वाघोलीला सापडणारा हा अत्यंत पिकॉक ब्लू, हा इतका सुंदर, तुम्हाला ह्याचं नाव आहे कॅव्हन्झाइट. ओके. कॅव्हन्झाइट ब्राझीलमध्येही सापडला होता पूर्वी, पण ब्राझीलमध्ये जो म्हणजे जी क्वालिटी जी हे सापडते त्याच्यापेक्षा हे खूपच उच्च दर्जाचं आहे. आणि त्यामुळे हे आपल्याकडनं याची निर्यात भरपूर होते.
आणि तुम्ही जर कुठे हा वाघोलीला भरपूर सापडतो. आता त्याच्या नाशिकमध्ये सुद्धा खूप सापडतो. ओके. आता जसं जसं लोक कुठे ह्याची खाणी निघतील, आपण खडीसाठी जे जसं जसं ह्या काळ्या कातळातला आपण फोडू लागतो त्यातनं हे आपल्याला मिळत. ओके. आणखी काय सांगता येईल आपल्याला? आता हा पहा, हा काय बोलावतो की नाही आपण, हा खनिज अक्षरशः तयार झालेला आहे. ओके. हे सुद्धा आपल्या काळ्या कातळातलं, म्हणजे काळ्या कातळातलं काय आपल्याला नैसर्गिक सौंदर्य आणि विविधता आणि ह्याची मूल्य काय आहे, ह्याला भरपूर किंमत आहे बरं का. किती किंमत असेल त्याची? अरे बापरे, ते आपले एक हे आले होते ना, मक्की साहेब, तो त्यांचा व्यवसाय आहे. पण तरी अंदाज मला खरंच माहित नाही हो. मला हे सगळेच मौल्यवान आहे. मला हे सगळेच मौल्यवान आहे. मला हा तुकडा दिला तरी हा मला मौल्यवान आहे. हा एक पहा, हा जो प्रकार आहे हा जास्त करून रांगोळीत वापरला. बरोबर. याला ग्राइंड करून हा ह्याचे बघ ग्राइंडर मध्ये टाकायचं ना. आणि जे अत्यंत छान कशापासून तयार होतं? हे सगळे सिलिकेट्स आहेत. ओके. आणि पण पहा कशा सुया तयार झाल्या आहेत. त्याला आणखीन वेळ आणि जागा मिळाली असती तर आणखीन बारीक सुया तयार झाल्या असत्या. मग ते आपण ऑर्नामेंट किंवा घरच्या टेबलावरती सेंटरपीस म्हणून ठेवतो, काचेच्या ह्याच्यात ठेवतो, मग त्याची किंमत आणखीन जास्त होते. पुढे जाऊ. हा एक आणखीन खूप मोठा महत्वाचा दगड आहे. हा महाराष्ट्रातलाच आहे? हा महाराष्ट्रातही मिळतो आणि इतर ठिकाणीही मिळतो. ओके. खरं तर हे चून खडक आहे, त्याचं नाव कॅल्साइट आहे. ओके. ह्याचं महत्व का, तर एक तर ह्यानी चून खडक बनते, ज्याच्यापासून आपण अनेक गोष्टी मगाशी सांगितलं तसं सिमेंट म्हणा, हे म्हणा, ह्याचं रूपांतर झालं की आपल्याला मार्बल मिळतो, संगमरवर. पण आपले जे पहिले काय सूर्यकिरण जे येतो, प्रकाश येतो, प्रकाश किरण येतात, त्याचं पृथक्करण म्हणजे बाय रिफ्रॅक्शन जे आपण मायक्रोस्कोप मध्ये, सूक्ष्मदर्शिकेमध्ये किंवा इतर भिंगांमध्ये वापरतो, पूर्वी हे खनिज वापरलं जायचं. अच्छा. आणि येणाऱ्या बीम मध्ये सन रे मुळे दोन भागात परावृत्त करण्यासाठी याचा वापरला जायचा. हे आता मला ते इथे दाखवणं शक्य नाहीये, पण तुम्ही जर एक ठिपका ठेवला आणि हे अत्यंत ट्रान्सपरंट गोल फिरवले की तुम्हाला एका ठिपक्याभोवती दुसरा ठिपका फिरताना दिसतो. म्हणजेच तुमच्या लाईटचे दोन भागात भागीकरण झालेलं आहे. आणि हे आपले जे सूक्ष्मदर्शक होते त्याच्यात पूर्वी हेच वापरले. आता सूक्ष्मदर्शकातले भिंग आपण लॅबोरेटरीत बनवतो, म्हणून ह्याची किंमत कमी झाली असं नाही. हे अनेक तुम्हाला खनिज, कॅव्हिटी मिनरल्स म्हटलं ना, ही ती कॅव्हिटी आणि त्याच्यात ते खनिज, तसंच ही ती कॅव्हिटी आणि कॅव्हिटीतले खनिज. ओके, ठीक आहे. आणि ही कॅव्हिटी का तयार होते, जेव्हा लावा थंड होत असतो तेव्हा त्याच्यात दाबले गेलेले जे वायू असतं ते वायू बाहेर पडतं, आणि वायू बाहेर पडले की तिथे पोकळी राहिली. मग पोकळीत काय राहिलं, आपण पाक केल्यानंतर सुद्धा काही पाक राहतो, किंवा साखर कारखान्यात गेल्यानंतर थोडीशी नंतर, ज्याला आपण मदर लिकर म्हणतो, तसं बेसाल्टचा हे जर लावा थंड होतो तेव्हा काहीतरी राहिलेलं असतं, ते मग ह्या पोकळींमध्ये येतं. पोकळीतला दाब कमी होतो, त्या पाकाचा, त्या द्रव्याचं जे काही असेल ते खनिज मग तयार. मग एक खनिज असेल किंवा अनेक खनिज. मॅडम, तुम्ही आम्हाला जेवढं अतिशय जवळपास अर्धा तास झाला आपण सगळे चर्चा करतोय, आणि तुम्ही ज्या रंजकतेनं खरं खूपच इंटरेस्टिंग आहे. खरं तर भूगोल हा विषय जो आहे तर तो एवढा इंटरेस्टिंग आहे, हे इथं आल्यानंतर खरं तर मुलांना कळू शकतो. बरोबर, अगदी. आपण जसे बाकीचे खनिज पाहिले, मग अशी तुम्हाला सांगितलं आयर्न ओर आहे. सर्वात महत्वाची, आपण जे टाल्कम पावडर वापरतो, आयर्न ओर पाहिले, तसे मॅंगनीज ओर आहे. तर हे जे आहे हे आपलं टाल्कचं ओर आहे. आपल्याकडे जे टाल्कम पावडर सर्रास मिळतो त्याच्यात हा वापरला जात नाही, कारण हा खूप महाग आहे. ओके. फक्त जे
नावाजलेल्या काही कंपनीज आहेत, ते ब्रँड्स आहेत, त्यांच्या त्या काहीच टाल्कम पावडर मध्ये काहीच प्रमाणात वापरतात आणि म्हणून ते टाल्कम पावडर महाग आहे. ओके, बरं. आणि हे सोपस्टोन म्हणून लिहिलंय त्याने. येस, टाल्कोर अगदी फसवतं, सोनं असल्यासारखं वाटतं तसा हा पायराईट, पण हे सोनं नाहीये. हा एक वेगळा धातू आहे. हा आयर्न सल्फाइड आहे आणि ह्यातनं सल्फर आपण ह्याचं उत्पादन करतो आणि जे वेगवेगळ्या ह्याच्यासाठी आपण वापरू शकतो. अल्युमिनियमचं मगाशी मी तुम्हाला सांगितलं, तसंच चाल्कोपायराइट, हे मॅंगनीज, हे मगाशी तिकडे पण आपण पाहिलं आहे. आणि हे वेगवेगळ्या प्रकारचे आयर्नचे ओर आहेत. आयर्न म्हणजे लोखंडाचे वेगवेगळे प्रती, हे सगळे भारतातले आहेत, ह्यातलं एकही बाहेरचं नाही. आपल्या राज्याला दगडांच्या देशाही म्हटलं जातं. ते कदाचित एवढी सगळी विविध अशी नैसर्गिक साधन संपत्ती आपला आपल्याकडे. देशच दगडांचा आहे. बरोबर. वेगवेगळ्या प्रकारचे दगड वेगवेगळ्या ठिकाणी मिळतात. बरोबर. आणि आता जे राज्य हे आपण बनवलंय म्हणून प्रत्येक राज्याला वेगळं महत्व प्राप्त झालेलं आहे. तर मॅडमने कुलकर्णी मॅडम सोबत आपण गेले अर्धा तास आहोत आणि भूगोलाचा क्लास इतका सुंदर पद्धतीने आपल्याला त्यांनी सांगितलाय. मला तर असं वाटतं की भूगोल जो आहे तर तो भूगोल शाळेमध्ये सुद्धा इतक्याच रंजकतेनं किंवा एवढ्या इंटरेस्टिंग ज्या पद्धतीनं मॅडम सांगतायत त्या पद्धतीनं जर शिकवला तर कदाचित आपली जी पुढची पिढी आहे ती देखील अशाच पद्धतीनं या संशोधनाच्या क्षेत्रामध्ये, आपल्या भारताच्या भूगोलामध्ये, या जमिनीच्या गर्भामध्ये काय काय नेमकं दडलेलं आहे आणि एकंदरीत त्याची उत्क्रांती आपली ज्या पद्धतीने झालेली आहे त्याच्यावरती नवीन नवीन संशोधन नक्की समोर येईल. मॅडम, तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. अतिशय सोप्या शब्दामध्ये तुम्ही ही सगळी प्रक्रिया सांगितली. तुम्ही या सगळ्या स्टोन्स बद्दल, जीवाश्माबद्दल अतिशय खूप चांगल्या पद्धतीने माहिती सांगितली. पुरतास आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.